धारणी तालुक्यातील 2 पाटबंधारे कार्यालय, पण अधिकारी वर्षातून फक्त 3 वेळाच दिसतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. हे कार्यालय आहे की सरकारी सणांचा थांब. आदिवासी, शेतकरी, गरजूंना न्याय कुठे मिळणार? ही आहे सिटी न्यूजची विशेष पाहणी. आमचे प्रतिनिधी संदीप राऊत यांच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया मेळघाटातील खऱ्याखुऱ्या विकासाचा पर्दाफाश. मेळघाट म्हणजेच आदिवासी बहुल भाग. पाटबंधारे योजनांपासून सिंचन सुविधांपर्यंत सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असावा असा धारणी तालुका. मात्र येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची सिंचन व्यवस्थापन शाखा धारणी आणि उपविभागीय अभियंता लहान पाटबंधारे उपविभागीय धारणी ही 2 कार्यालय आहेत. परंतु वर्षभर उघड असलेले हे कार्यालय फारच दुर्मिळ दृश्य आहे. वर्षातून केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशीच अधिकारी या कार्यालयात येतात. उरलेले 362 दिवस तर कार्यालय बंद, कर्मचारी अनुपस्थित. अधिकारी कुठे आहेत हे कुणालाच ठाऊक नाही. शेतकरी, आदिवासी बांधव सिंचनाच्या कामासाठी, तक्रारींसाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी या कार्यालयात पोहोचले तरी त्यांना दिसतो फक्त कुलूपबंद दरवाजा. ना कोणती नोटीस, ना कोणती माहिती, फक्त आणि फक्त टाळ. सरकारी योजनांची अंमलबजावणी कशी होणार? सिंचन प्रकल्पांचा लाभ मेळघाटातील जनतेपर्यंत कधी आणि कसा पोहोचणार? दरवर्षी कोट्यवधींच्या निधीतून पाटबंधारे प्रकल्पांची घोषणा होते, परंतु अधिकारी जर कार्यालयातच नसतील तर यंत्रणा फक्त कागदावरच असणार का? एकीकडे जिल्हा मुख्यालयातील कार्यालय वातानुकूलित आणि आरामदायक आहेत, पण दुसरीकडे मेळघाटातील कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहेत. आदिवासींना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी कार्यालयाचे कुलूप ठोठवावे लागत आहेत. दुर्दैव नाही का हा प्रश्न आहे शासनाला. केवळ शासकीय उत्सवांना घडणाऱ्या कार्यालयाची जबाबदारी कोण घेणार? सिटी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट आपण वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत.